भगवंत मोठ्या दुःखाने म्हणतात की मानवाच्या कल्याणासाठी मनुष्य अवतार घेऊन मी या धर्तीवर आलो, तरीही लोकांनी माझी निंदाच केली। विदुर ही अपमानात प्रभूची कृपाच मानतो। विदुराला वाटले की दुर्योधन माझी निंदा करीत नाही, तर त्याच्या अंतर्यामी वसत असलेले परमेश्वर नारायण मला कौरवांचा कुसंग सोडण्याची आज्ञा देत आहेत। कौरवांचा कुसंग सोडण्याची ही प्रभू प्रेरणा आहे। महापुरुष निंदेतही सार्थत्व शोधतात। जो चांगल्या वस्तूतच चांगुलपणा पाहतो तो साधारण वैष्णव होय, परंतु वाईट वस्तूतही जो चांगुलपणा पाहतो तो उत्तम वैष्णव होय। प्रतिकूल परिस्थितीतही वैष्णव प्रभू कृपेचाच अनुभव घेत असतो। भगवंताला वाटते की कौरवाकडे विदुर राहील तर कौरवांचा नाश होणार नाही। याही कारणासाठी विदुराला ते ठिकाण सोडण्याची देवाने प्रेरणा दिली। रामायणात रावणाने बिभीषणाचा व महाभारतात दुर्योधनाने विदुराचा अपमान केला आहे। याप्रमाणे संतांचा अपमान केल्यानेच राक्षसांचा नाश झाला। कुटुंबात एक जरी व्यक्ती पुण्यशाली असली तरी त्या कुटुंबाचा नाश होत नाही। कुणी त्या कुटुंबाचे अहित करू शकत नाही। बिभीषण निघून गेल्यामुळे लंकेच्या रावणाचा व अन्य सर्व राक्षसांचा नाश झाला आणि विदुर निघून गेल्यामुळे कौरवांचा नाश झाला। दुर्योधनाने सेवकांना आज्ञा दिली की विदुराला धक्के मारून बाहेर हाकलून द्या, पण विदुर समजून उमजून अगोदरच घर सोडून गेला। धनुष्यबाणही तेथेच सोडून दिले। कौरवांना त्याने असा उपदेश केला होता की पांडवांबरोबर धनुष्यबाण घेऊन लढू नका, लढायचे असेल तर वाणीने लढा। विदुर तीर्थयात्रेला निघून गेला। धृतराष्ट्राने पाठवलेले धन त्याने परत केले। गरजा कमी करत जाल तर पापही थोडेच होत जाईल, आणि गरजा वाढवीत जाल तर पापही वाढत जाईल। प्राप्त परिस्थितीबद्दलचा असंतोषच माणसाला पाप करण्याची प्रेरणा देतो। म्हणून म्हटले आहे की पापाचा पिता असंतोष आणि लोभ आहे। जो पाप करीत नाही तो पुण्यच करीत असतो। जय जय राम कृष्ण हरी।